आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सध्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सुरू झाल्याची चर्चा आहे। आणि हेच ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख स्वतः मैदानामध्ये उतरलेत। पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी ठाकरेंनी एक खास रणनीती आखली आहे। या रणनीतीच्या अंतर्गत पक्षाचे नेते, उपनेते आणि सचिव यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असेल। राज्यातली पक्षाची स्थिती जाणून घेऊन त्यानुसार पावलं उचलण्यासाठी दर मंगळवारी ठाकरे गटाच्या महत्त्वाच्या 14 नेत्यांची सेना भवनात म्हणजे मुंबईत बैठक होणार आहे। आता 28 फेब्रुवारीला ठाकरे गटाच्या आमदारांची ते 1 मार्चला ठाकरेंच्या खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे। काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी एक ट्विट केलं आणि मोठी चूक केली। छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीच्या निमित्त अभिवादन करताना राहुल गांधींनी चक्क श्रद्धांजली असा शब्द वापरला। या ट्विटमुळे आणि शब्दामुळे ते चांगलेच वादातही सापडले। भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे। तर राहुल गांधींनी आज एक ट्विट केलं छत्रपती शिवराय यांच्या जयंतीनिमित्त, पण या ट्विटमध्ये त्यांनी श्रद्धांजली या शब्दाचा उल्लेख केल्यामुळे महाराष्ट्रात राजकारण चांगलंच पेटलं। बघा, जाणीवपूर्वक ही सगळी वक्तव्य होत असतात। हा महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा अपमान करण्याचा जाणीवपूर्वक हेतू, सावरकरांचा वारंवार अपमान करणारे आता छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत यांची मजल गेली। हे चुकून झालेलं नाही, हे स्लिप ऑफ टंक नाही, आणि म्हणून त्यांची हे निंदाजनक वक्तव्य आहे आणि म्हणून त्यांनी माफी मागितली। हे हिरवे साप आहेत जे औरंग्याच्या विचारावर आमच्या देशामध्ये राजकारण करतात आणि म्हणून त्यांना नेहमी आमच्या शिवरायांचा द्वेषच दिसतो। देशाची, जनतेची, शिवप्रेमीची माफी मागितली पाहिजे। महामूर्ख लोक असे काहीतरी विचित्र कामं करत असतात, त्यांना व्हॅल्यू देणंच आपलं चुकीचं आहे। गांधी घराण्यांच्याकडून वारंवार अशा पद्धतीने मूर्खांचा बाजार आहे, मूर्खांचा बाजार आहे ना। विपक्षात ते बने रहे विपक्ष में, वो त्याच्यानं हिंदू राष्ट्र लवकर स्थापित होईल।